36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिक शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने ही कारवाई केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथे एका पत्र्याच्या खोलीमध्ये अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू साठवून विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळालेली होती. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकानं सापळा रचत सायंकाळी 5:30च्या सुमारास छापा टाकलाय. या कारवाईमध्ये वीरेंद्र यशपाल शर्मा वयवर्ष 48 आणि रोशन शाकीर शेख वयवर्ष 29 या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. दोघांकडे कोणताही वैध परवाना नसताना ते बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याचं उघड झालंय. त्यांच्याकडून देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 23,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांची ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी राशीद मुलतानी, नाशिक.